अकोला येथून जवळ असलेल्या व बोरगाव मंजू पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या अनकवाडी येथील शेतकरी गणेश गोवर्धन ठाकरे व बाबाराव गोवर्धन ठाकरे यांच्या गोठ्याला 21 सप्टेंबर 2024 शनिवार रोजी रात्री 11 वाजताच्या दरम्यान भीषण आग लागल्याची दुर्दैवी घटना घडली। या आगीमध्ये त्यांच्या गोठ्यातील 4 जनावरांचा होरपळून मृत्यू झाला असून इतर 2 जनावरे गंभीर जखमी झाली आहेत। या गोठ्यामध्ये शेतकऱ्यांनी ठेवलेले शेती साहित्याचेही प्रचंड नुकसान झाले असून या संदर्भात प्रशासनाने तात्काळ आर्थिक मदत देण्याची मागणी नुकसान वर्ष शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात येत आहे। दरम्यान या घटनेचा पंचनामा करून पुढील तपास सुरू करण्यात आल्याचे समजते। MCN न्यूज मराठीकरिता रामरतन घावट, अकोला। काय नाव आपलं? माझं नाव निरंजन बाबराव ठाकरे। गाव कुठलं? गाव अनकवाडी। शेतकरी? हो, शेतकरी। तुम्ही शेतकरी आहे की बाबा शेतकरी? शेतकरी, मी शेतकरी आहे। वडील पुत्र? हो, पुत्र। काय झालं 21 सप्टेंबर काल 21 तारखेला आग लागली माझ्या गोठ्याला। बरं। त्याच्यात जनावर 3 जण। काय जनावर होती गोठ्यात? 2 गाई, 1 वासरू, 1 गोरा। हे कुटार होतो का काही? कुटार 2 एकटाला कुटार होतं। बरं। मग काय झालं त्या आगीत? आगीत ढोरं जळून मरले, मृत्युमुखी पडले आणि कुटार पण जळालं सर्व। बाकीचं अवजार गिवजार होते। बरं। याच्यात कोणी प्रतिनिधी लोक आलते का? लोकप्रतिनिधी? नाही, प्रतिनिधी कोणी तर आलं नाही। कोणी कर्मचारी कोणते? महसूल विभागाचे आले होते, मंडल तिकडे साहेब आणि मॅडम घुगे मॅडम आले। पटवारी दवाखान्याची पशुवैद्यकीय अधिकारी टीम आली होती। धन्यवाद। नमस्कार। काय नाव आपलं? गणेश गोवर्धन ठाकरे। मी शेतकरी। माझे जनावर 3 जळून इथे आपल्या इथं जी आग लागली हे किती वाजता लागली? 11 वाजता। 11 वाजता। या आगीत काय काय गेलं आपलं? 1 गाय, 1 गोरा, 1 वासरी। बाकी अवजार वापराचे जे शेतीला वापरायचे अवजारे जळली का? हो। जनावर जे कुटार असते जळलं का? हो। किती टाल्या कुटार होतं? 2 टाल्या। 2 टाल्या। अंदाजे किती रुपयाचं नुकसान झालं आपलं? अंदाजे 2 लाखाचं। विचार प्रतिनिधी कोणी आलतं काय? आलते नाही। कोण आलतं? मॅडम आलते। प्रतिनिधी नाही, ते कर्मचारी आहेत, महसूल विभागाचे कर्मचारी। प्रतिनिधी लोक कोणी नाही आलं, फक्त मंडळ अधिकारी, पटवारी, दवाखान्याची टीम, डॉक्टर लोक आलते ना? पंचनामा केला का? पोलीस स्टेशन? नाही। अग्निशमक दलाला माहिती दिली का? नाही दिली। डॉक्टर साहेब नमस्कार। डॉक्टर साहेब नमस्कार। MCN न्यूजच्या वतीनं रामरतन घावट बोलतो। आज जे अनकवाडीला जे घटना घडली, कोटा जळालं, जनावर मृत्यू झाले, त्याचा आपण पंचनामा केला काय? जी बिलकुल। काय काय निघालं याच्यात? बघा, रात्री 11 साडे11च्या दरम्यान आपली घटना घडली, ज्याच्यामध्ये शॉर्ट सर्किटमुळे सर्व काही गंजे जनावरं, इथे 6 जनावरांपैकी 4 जनावर जळून खाक झालेले आहेत। ते पण 2 मालकांचे, एक गणेश गोवर्धन ठाकरे आणि दुसरे बाबाराव गोवर्धन ठाकरे। तर गणेश गोवर्धन ठाकरे यांची 3 जनावर होते आणि बाबाराव गोवर्धन ठाकरे यांची एक गाय होती। 4 झाले? 4 जनावर झाले त्यांचे। बरं। सर्व 4ही मृत्युमुखी पडले। 6 पैकी 4 मृत्युमुखी पडले आणि 2 जनावर जखमी आहेत। त्यांच्यावर उपचार चालू आहेत। कुठं आहेत ते जनावर? सध्या इथं अनकवाडीमध्येच। कुठं आहेत ते? ठीक आहे, इथे मागे या साईडला। बरं। धन्यवाद डॉक्टर साहेब मुलाखत दिल्याबद्दल।